बडवे काकू माझ्याकडे 3 वर्षापूर्वी साधारणतः गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यांचं, तेव्हा आले होते. तर ते तर तेव्हाच रिकवर झालं. आता त्याच्यानंतर आता माझ्याकडे साधारणतः 1 महिन्याभरापूर्वी 20 दिवसापूर्वी ते माझ्याकडे फ्रोझन शोल्डरसाठी आले. तर फ्रोझन शोल्डरमध्ये त्यांना हात बिलकुलच वर जात नव्हता आणि खूप पेन होते त्यांना शोल्डरमध्ये. आता साधारण 20 दिवसांपासून आपण ट्रीटमेंट घेतोय त्यांची आणि त्यांनाच विचारू आपण की तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय तुमचं शोल्डर. 1 महिना होत आलेला आहे. मी हँड फ्रोझनसाठी आलेली. मला जवळजवळ हात वर करणं अशक्य होतं. लिटरली म्हटलं तर कपडे घालून काढणं सुद्धा मी करू शकत नव्हते. कोणाच्या तरी मदतीने मला करावं लागतं. डॉक्टर साहेबांकडे आल्यानंतर या 3 आठवड्यात मी 70 ते 80% माझं पेन गेलेलंच आहे आणि जी पाठ टेकून मी झोपू शकत नव्हती ती मी आता लिटरली रात्री मी साऊंड स्लीप घेऊ शकते. आणि माझं पेन रिलीफ होण्याचं मेन कारण म्हणजे डॉक्टर साहेबांनी दिलेली थेरपी, त्याबरोबर त्यांनी जे काही मशिनरीज नवीन पद्धतीने इथे उपयोगात आणल्या आणि त्याचा झालेला मला प्रचंड म्हणजे जास्तीत जास्त फायदा त्याने झालेला आहे आणि डॉक्टर साहेबांच्या ट्रीटमेंटने झाला आहे. मुख्य म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याशिवाय कुणाचंही पेन रिलीफ होऊ शकत नाही. तर त्यांचे असलेले असिस्टंट्स आणि डॉक्टर साहेब यांच्या सगळ्या कष्टाला म्हणलं तर पुरेपूर फळ मला आज मिळालेलं आहे आणि मी पेन रिलीफ म्हणतात ते त्या पद्धतीने ते सिद्ध करतात आणि जास्तीत जास्त फायदा कसा द्यावा एखाद्या पेशंटला किंवा त्याला कसं ट्रीट करावं हे डॉक्टर साहेबांकडनं शिकले. मला सांगा, तुम्ही ज्या दिवशी आले होते त्या दिवशी तुमचा हात किती वर जात होता? मी इतकंच करू शकत होते, ह्यापेक्षा करू शकत नव्हते. आणि आता माझी नाही थोडासा इमोशनल होतो माणूस. पेन रिलीफ झालं की नॅचरल आहे. आता हात वर, आता हात पूर्ण वर जातो आणि पेन कमी आहे, म्हणजे जवळजवळ नाहीच आहे आणि त्यातून रिलीफ पूर्णतः मिळालेला आहे. थोडी कारण दुखणाऱ्याला त्याचं दुःख माहिती असतं, पण समोरच्याने ते समजून घेतल्यावर आपण जास्त रिकवर लवकर होतो आणि ही इंटमसी आहे आमच्यात पेशंट आणि डॉक्टर आणि ती पूर्णतः त्याचा इथे 100% लाभ होतो. स्वतंत्र आणि वेगळं काही सांगायचं मला गरज वाटते. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.